नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला जो लिव्हिंग प्रोसेस हा जो टॉपिक आहे, तर याच्यामध्ये आपण सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन प्रकार बघितले. त्याच्यामध्ये एरोबिक आणि ॲनारोबिक. एरोबिक म्हणजेच काय, इन्व्हॉल्व ऑफ ऑक्सिजन, आणि ॲनारोबिक म्हणजे अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. हे दोन आपण बघितलेले आहेत. तर आतापर्यंत आपण सेल्युलर रेस्पिरेशनचे किती पॉइंट बघितलेले आहेत? आतापर्यंत 2 पॉइंट बघितलेले आहेत आणि रिमेनिंग आज बघणार आहोत. म्हणजे एकूण किती पॉइंट्स आहेत त्याचे? 3. मोस्ट प्रायोरिटी असा हा काय असतो, हा पॉइंट आहे दरवर्षी त्याच्यात हमखास एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिला बघितलं की ग्लायकोलायसिसचं कसं ऑक्सिडीकरण होत आहे स्टेप बाय स्टेप. मग ग्लायकोलायसिसचं ऑक्सिडेशन होण्यासाठी एरोबिक रेस्पिरेशन महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन महत्त्व आहे. आणि होत असताना आपल्याला माहिती आहे की बाबा NADH2, FADH2 हे काय तयार होतात? एन्झाईम तयार होते. काय तयार होतात? एन्झाईम. कोणत्या दोन प्रकारचे एन्झाईम आहेत? NADH2 and FADH2. NADH2 आणि FADH2. This is the two types of enzyme. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की याचा लॉंग फॉर्म बघायचं आहे. बरोबर. लॉंग फॉर्म काय आहे? न्यूक्लियोटायनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटायनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. त्यानंतर फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. दिस इज द टू आर एन्झाईम. हे दोन काय आहेत? एन्झाईम म्हणजे सहविक्रियक. काय रोल असतो यांचं? काय फंक्शन असतं? काय कार्य असतं? फंक्शन काय असतं? increase rate of reaction and as well as help in cellular respiration. म्हणजे पेशी श्वसनात मदत करणारे किंवा अधिकृतचे वेग वाढवणे हे दोन यांचं काम असतं. NADH2 आणि FADH2. त्याच्यामध्ये आपण लास्टचा पॉइंट बघणार आहोत, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. याची डायग्राम आहे. मी काल पण सांगितलं होतं, डायग्राम तुम्ही बघायची. त्याच्यामध्ये पायरुव्हिक ऍसिड कसं तयार होतो, ATP कुठं असतो, त्यानंतर NADH2 FADH2 कुठं असतो. तर हे तुम्ही बघा. उद्या काय करणार आहे? रिएक्शन, आणि रिएक्शन बरोबर ती डायग्राम आपण समजावून घेणार आहोत. तर ती बघून ठेवा. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन बघायचं, म्हणजे इलेक्ट्रॉन कसं ट्रान्सफर होतात त्याच्यामध्ये ते बघायचं. बघूया. मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि FADH2 फॉर्म इन दिस प्रोसेस. आता बघा, पहिला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन जी आहे ती कुठं होते ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ही होते मायटोकॉन्ड्रिया. कुठं होते? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेमध्ये. कुठं असते? प्रेझेंट each cell in body. Present each cell in a body. ओके. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन हा कशामध्ये होत असतो? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये तंतुकणिकेमध्ये होत आहे. कुठं होत आहे? तंतुकणिकेमध्ये. मग ईच सेल मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये असतो. ओके. काल कुठं होत आहे ही अभिक्रिया? पुढं. मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि FADH2 फॉर्म इन दिस प्रोसेस. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन होते मायटोकॉन्ड्रियामध्ये, तेव्हा दोन मॉलिक्यूल तयार होतात. कशाचे? NADH2 आणि FADH2. तुम्हाला सांगितलं NADH2 FADH2 एन्झाईम आहे. ओके. हे दोन तयार होतात. ठीक आहे. ड्यू टू दिस 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. जेव्हा बघा काळजीपूर्वक बघा, 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आर ऑब्टेन फ्रॉम ईच NADH2. म्हणजे प्रत्येक NADH2 पासून 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. आता इथे मी लिहितो बघा, जसं तुम्हाला समजत नसेल तर मी इथं असतो. ईच NADH2 पासून म्हणजे प्रत्येक NADH2 पासून किती मॉलिक्यूल ऑफ ATP? 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. 3 मॉलिक्यूल ऑफ ATP मिळालं म्हणजे 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आर ऑब्टेन फ्रॉम ईच NADH2. म्हणजे एका NADH2 पासून 3 ATP चे बंध मिळतात. रेणू मिळतात. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. मॉलिक्यूल मिळतात ते तरी मिळालं NADH2 मॉलिक्यूल. 2 मॉलिक्यूल ऑफ ATP फ्रॉम ईच NADH2. आणि पुढे जाऊन काय होईल की एका NADH2 पासून इथे FADH2 आहे. इथे FADH2 पहिला NADH2 पासून 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आणि प्रत्येक FADH2 पासून 2 मॉलिक्यूल ऑफ ATP.
2 molecule of ATP. ओके, म्हणजे काय काय झालं बघा, 3 molecule of ATP are obtained from each NADH2 पासून, म्हणजे एका NADH2 पासून 3 ATP चे रेणू तयार होतात आणि एका FADH2 पासून 2 ATP चे काय तयार होतात, रेणू तयार होतात. म्हणजे NADH2 पासून 3, FADH2 पासून 2. ओके, म्हणून इथे लिहिलं NADH2 पासून 3, FADH2 पासून 2 ATP चे, फक्त ATP चे मिळतात. ओके, आता पुढे बिसाइड, मग हे सोडून ATP सोडून बिसाइड्स ATP सोडून वॉटर मॉलिक्यूल आल्सो फॉर्म, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल म्हणजे H2O पण तिथे तयार होतात. वॉटर मॉलिक्यूल आल्सो फॉर्म इन दिस रिएक्शन, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन होत असतं मायटोकॉन्ड्रियामध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन होत असते कशामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये, तेव्हा काय घडतं बाळांनो, तंतुकणिकामध्ये जेव्हा होत असतं तेव्हा 2 मॉलिक्यूल तयार होतात, FADH2 आणि NADH2 चं हे तयार होतात. मग हे तयार होत असताना एका NADH2 पासून 3 मॉलिक्यूल ऑफ ATP तयार होतात आणि एका FADH2 पासून 2 मॉलिक्यूल ATP तयार होतात. म्हणजे पहिली पायरी काय, हे दोघं तयार होणार, एन्झाईम दोघं तयार होणार आणि या एन्झाईम पासून 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आणि FADH2 पासून 2 मॉलिक्यूल ऑफ ATP तयार होणं ही दुसरी स्टेप आहे. तिसरी काय होतं, ATPच नाही तर वॉटर मॉलिक्यूल आल्सो फॉर्म इन दिस रिएक्शन. फक्त ATPच नाही तर वॉटर मॉलिक्यूल पण इथे तयार होतात. काय तयार होतात, वॉटर मॉलिक्यूल. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ऑपरेट मायटोकॉन्ड्रिया, सांगितलं बघा, मी तुम्हाला पहिला सांगितलं की मायटोकॉन्ड्रियामध्ये हे होत आहे तंतुकणिकेमध्ये. दिस मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट ईच सेल ऑफ बॉडी, ईच सेल इन अ बॉडी, म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये हा मायटोकॉन्ड्रिया असतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन फक्त मायटोकॉन्ड्रियामध्येच होतं, कुठं बाकीचं कुठं होत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कळालं. चौथा मुद्दा आपला, पाचवा, मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज कम्प्लीटली ऑक्सिडाइज. आता बघा, हे जेव्हा 4th स्टेप झाली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये, 4th स्टेप काय की बाबा ATP बरोबर वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाले आणि वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाल्यामुळे झाले तेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मायटोकॉन्ड्रियामध्येच होत होती आणि होत आहे. आणि लास्ट स्टेप अशी येते की मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, जो आपण स्टार्टला चालू केलं होतं, गेल्या 2 व्हिडिओ मधून आपण हे पाहत आहे, ग्लुकोजचा मोठा पॉइंट आहे, हमखास प्रश्न असतो. म्हणून मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज पूर्णपणे आता कंप्लीट झालेला आहे. जे आपण 2 व्हिडिओमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन आणि बॉडी लेवल रेस्पिरेशन चालू केलं होतं ते इथं कंप्लीटली ऑक्सिडाइज झालेलं आहे. तर हा ग्लुकोज कुठून आला, ग्लुकोज ऑब्टेन फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज ऑब्टेन्स फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, म्हणजे कर्बोदकापासून ग्लुकोज मिळतो. इन एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, एरोबिक म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. And molecule of CO2 and H2O are formed with energy. Molecule CO2 and H2O are formed with energy. म्हणजे लास्ट स्टेप काय, हा ग्लुकोज कम्प्लीटली ऑक्सिडाइज झाला, म्हणजे ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण झालं. कशामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये पहिला ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं आणि लास्ट स्टेप अशी आपली की हे जेव्हा लास्ट पूर्णपणे याचं ऑक्सिडेशन झालं तेव्हा लास्ट स्टेप काय, CO2 आणि वॉटर आल्सो फॉर्म विथ एनर्जी. 3 गोष्टी लास्ट स्टेपला आपल्याला मिळाल्या. कोणते, H2O, CO2 आणि एनर्जी. हे कधी मिळालं, जेव्हा कम्प्लीटली ऑक्सिडेशन झालं, कंप्लीट ऑक्सिडेशन झालं. कुणाचं, ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन झालं तेव्हा हे मिळालं. दिस इज द लास्ट स्टेप इन आवर सेल्युलर रेस्पिरेशन पॉइंट. ओके, तर हे 3 पॉइंट आपले पूर्णपणे कव्हर झालेले आहेत. कोणकोणते, पहिला कुठलं होतं, ग्लायकोलायसिस, ग्लुकोजचं विघटन, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. पहिलं कोणतं होतं, ग्लायकोलायसिस. पहिलं होतं. दुसरं कुठलं होतं, TCC म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि तिसरं आहे ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ETCR, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. म्हणजे हे तिन्ही आज आपण कंप्लीट केलेले आहेत. मोठे पॉइंट्स होते पण कंप्लीट केलेले आहेत. पहिलं कोणतं आहे, ग्लायकोलायसिस, ग्लुकोजचं विघटन. TCC, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल.
ETC आहे. ET म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, तर हे तुम्ही तीन पूर्णपणे बघा. लास्ट स्टेप आपलं या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये आपल्याला तीन गोष्टी मिळाल्या, CO2 मिळालं, H2O मिळालं आणि एनर्जी मिळाली. ओके, हे तिन्ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं ते एंडला आपल्याला मिळालं. एनर्जी CO2 मिळाला. CO2 चं काय फंक्शन नाही आपल्या बॉडी मध्ये. आपण CO2 इनहाल एक जागाच करतो, बाहेर टाकत असतो. ऑक्सिजन इनहाल करत असतो, आत घेत असतो. ठीक आहे, म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला माहिती पाणी आणि एनर्जी, वॉटर आणि एनर्जी. तर आपला रिमेनिंग पॉइंट जो राहिला आहे ATPचा, एडिओसिन ट्रायफॉस्फेट. एडिओसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी रिच मॉलिक्यूल, एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणजे एडिओसिन ट्रायफॉस्फेट, एनर्जी ट्रायफॉस्फेट. ट्राय म्हणजे तीन, एनर्जी रिच मॉलिक्यूल. एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणजे काय, याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असतं, या रेणूमध्ये ATPच्या रेणूमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा असते. म्हणजे ऊर्जा याच्यामध्ये जास्त असते. एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणजे ऊर्जा याच्यामध्ये जास्त असते. आणि ही एनर्जी आहे ती कशामध्ये स्टोअर केली जाते, त्याच्या बॉन्ड्स मध्ये, त्याच्या बॉन्ड्स मध्ये. ओके, त्याच्या बॉन्ड्स मध्ये. बॉन्ड्स म्हणजे यांच्या बंधामध्ये ही एनर्जी साठवलेली असते. आणि हे बॉन्ड्स कसे असतात, सॅच्युरेटेड असतात. 9th ला तुम्हाला झालंय सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. 9वी ला तुम्हाला शिकवलेलं आहे. सॅच्युरेटेड म्हणजे एकेरी बंध असतात, एकेरी बंध असतात अशा प्रकारे. ठीक आहे. ATP's ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फ्रॉम एडिओसिन रायबोन्यूक्लियोटाइड. हे उद्याच्या रिएक्शन मध्ये तुम्हाला सांगतो याचं कुठं असतं. एडिओसिन रायबोन्यूक्लियोटाइड आणि हाय कुठला आहे, एडेनिन अँड पेंटॉस शुगर. उद्या आपण ती रिएक्शन बघणार आहोत की ऍक्च्युअली काय होतं. हे फक्त इथं समजण्यासाठी एवढंच काढलेलं आहे, पण उद्या आपण रिएक्शनची डायग्राम समजावून घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ATP's फॉर्म ट्रायफॉस्फेट म्हणजे ATP मधला जो ट्रायफॉस्फेट आहे, तीन फॉस्फेटचे जे बंध आहेत ते कसं तयार झालं ते सांगत आहे. मग त्याच्यामध्ये ॲडेनिन रायबोन्यूक्लियोटाइड होतं, नायट्रोजनस बेसेस होते, पेंटॉस शुगर होतं, ॲडेनिन होतं. तर या तीन गोष्टीपासून हा ट्रायफॉस्फेट कसा बनला तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये ते रिएक्शन पाहणार आहोत. ठीक आहे, आता इथं बघा हे किती फॉस्फेट आहे, 3 फॉस्फेट. किती फॉस्फेट आहे, 3. म्हणजे 3 बंध आहेत आणि त्याच्यामध्ये किती सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजे हे सॅच्युरेटेड, सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड. आणि जेव्हा हा बॉन्ड एखादा ब्रेक होईल, हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होईल, ब्रेक म्हणजे तुटल, हा बंध जेव्हा तुटल तेव्हा एनर्जी काय होईल, डिराइव्ह. एनर्जी डिराइव्ह म्हणजे ऊर्जा मिळेल, त्याला एनर्जी मिळेल. म्हणजे एनर्जी कधी तयार होईल, जेव्हा हा याच्यातला एखादा बॉन्ड ब्रेक होईल, बंध तुटल. बंध तुटला तरी एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी ती एनर्जी बॉडी यूज करते. एनर्जी काय करते, आपली पूर्ण बॉडी काय करते, ती एनर्जीचा वापर सुरू करते. बरोबर, म्हणजे बॉन्ड ब्रेक झाला तर एनर्जी डिराइव्ह होते, डिराइव्ह म्हणजे तयार होते. आणि यालाच AT+ काय म्हणतात, एनर्जी करन्सी म्हणतात. काय म्हणतात, एनर्जी करन्सी. एनर्जी करन्सी म्हणजेच काय, ऊर्जेचे चलन, चलन म्हणतात. ऊर्जेचे चलन, ऊर्जेचे चलन म्हणजे ऊर्जेचा घर किंवा ऊर्जेचे चलन म्हणजे जास्त ऊर्जा या ATP मॉलिक्यूल मध्ये असते आपल्या शरीरामध्ये. ATP चे जे 3 फॉस्फेट आहे त्याच्यातला एक जर काय झाला, बॉन्ड ब्रेक झाला तरच ही एनर्जी डिराइव्ह होते, एनर्जी रिलीज होते. ठीक आहे, तर हे त्या 3 गोष्टी तुम्ही समजावून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलाही अवघड याच्यामध्ये शब्द नाहीये. पुन्हा रिपीट करतो आणि अवघड शब्द आहे का बघूया. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आज आपण बघितलं. दिस इज द लास्ट स्टेप, आवर सेल्युलर रेस्पिरेशन and aerobic respiration. The molecule of NADH2 and FADH2 are formed in this reaction. Each NADH2 of 3 molecule of ATP is obtained and each FADH2 molecule of 2 molecule of ATP is obtained. म्हणजे NADH2 पासून प्रत्येक NADH2 पासून 3 ATP आणि FADH2 पासून 2 ATP. Besides ATP, water also formed in this reaction. म्हणजे फक्त ATPच नाही तर पाणी पण मिळतं. ही रिएक्शन माइटोकॉन्ड्रिया मध्ये होतं, तंतुकणिकेमध्ये होतं. पूर्णपणे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कंप्लीट झालं तर काय होतं, CO2 and H2R formed. CO2 and H2R formed and also energy. म्हणजे ऊर्जा मिळते, कार्बन डायऑक्साइड मिळतं आणि काय मिळतं,
पाणी पण मिळतं. दिस इज अ 2R एन्झाइम, दिस इज अ 2R एन्झाइम. हे दोन्ही काय एन्झाइम. एन्झाइम म्हणजे सहविक्रियक. हे काय दोन्ही एन्झाइम. ठीक आहे. तर हे एडिओसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. हा एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणजे याच्यामध्ये जास्त ऊर्जा असते. आणि हे बॉन्ड्स, हे जे बॉन्ड्स आहेत या बॉन्ड्स मध्ये एनर्जी स्टोअर असते. जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा एनर्जी काय होईल रिलीज होईल. जेव्हा एनर्जी काय होईल रिलीज होईल. आणि हे तुम्हाला सांगितलं ॲडेनिन, रायबोन्यूक्लियोटाइड, नायट्रोजनस ॲडेनिन आणि पेंटास शुगर ते उद्या रिएक्शन मध्ये आपण बघणार आहोत. रिएक्शनच्या स्वरूपात बघणार आहोत. इन शॉर्ट ते डायग्राम पण मी तुम्हाला समजावून सांगतो आणि ते रिएक्शन पण समजावून सांगतो. ठीक आहे. तर उद्याचे लेक्चर पण काळजीपूर्वक बघा. उद्याचा लेक्चर हा पॉइंटवर म्हणजे शेड्यूल रेस्पिरेशनवर लास्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण बोलणार आहोत त्याच्यातच दुसरा भाग बोलणार आहोत. म्हणजे असे भाग आहेत त्याचे. त्या भागानुसार काय केले विभाग केले. या पाठाचे काय केलेलं आहे विभाग केले. तर हे तुम्ही काळजीपूर्वक बघा. NADH2 लॉंग फॉर्म माहिती आहे, FADH2 लॉंग फॉर्म माहिती आहे. व्हिडिओ मध्ये सांगून पण विचारतात NADH2 आणि FADH2 लॉंग फॉर्म काय. ATP लॉंग फॉर्म सांगितलेला आहे, ATP लॉंग फॉर्म सांगितलेला आहे. मायटोकॉन्ड्रिया काय असते सांगितलेलं आहे. सेल मध्ये असतं, एनर्जी प्रोव्हाइड करतं सेलला. ऑक्सिडाइज म्हणजे सांगितलेलं आहे, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यावर तयार होतं. एरोबिक तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मुळे तयार होतं. ठीक आहे. एन्झाइम तुम्हाला सांगितलेलं आहे, सहविक्रिया आहे, त्याचं फंक्शन सांगितलं, कार्य सांगितलेलं आहे. हे कधी होतं जेव्हा समजत कधी नाही माहिती का की तुम्ही काय करत चला हा जेव्हा व्हिडिओ होतो जेव्हा कुठला पॉईंट चालू आहे टेक्स्टबुक समोर पाहिजे, एखादी बुक साधी बुक पाहिजे जुनी चालेल, नोट डाऊन करत चला. जोपर्यंत तुम्ही समोर येत नाही ऑफलाईन होत नाही तोपर्यंत नोट डाऊन केला तर हे विचारायची वेळ पण येते. ठीक आहे. म्हणजे टेक्स्टबुक चांगला विचारा, शंका काही विचारत चांगला आहे आणि शंका विचारत चला. तुम्हाला याच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला नक्कीच विचारा. मागच्या व्हिडिओमध्ये पण या पाठाचे काय प्रॉब्लेम असेल तुम्ही मला नक्कीच विचारा. थँक्यू.